गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. इंजेक्शनची भीती. रात्र खूप झाली होती आणि जेवण करून गट्टू चिंकी केव्हा झोपले होते. पण आई किचन मध्ये बसून काहीतरी विचार करत होती. आईला असं काळजीत बघून बाबा विचारतात, अगं काय झालं, एवढी काळजीत का दिसतीयस? काय सांगू, उद्या रविवार आहे आणि गट्टू चिंकीला रेग्युलर फिटनेस इंजेक्शन द्यायचंय. ओहो, समजलं ते मला. म्हणजे आता पुन्हा गट्टूची नाटकं पाहावी लागणार. माहिती नाही या वेळेला तो इंजेक्शन घ्यायला तयार होईल की नाही. तेच ना, माहित नाही त्याला इंजेक्शनची भीती का वाटते. आता जे होईल ते सकाळीच पाहावं लागेल. पण आता गट्टूला इंजेक्शन तर द्यावंच लागेल ना. बघूयात मग. आई बाबा चिंतेमध्येच झोपून जातात. दुसऱ्या दिवशी आई सकाळी लवकर उठते आणि गट्टू चिंकीच्या रूम मध्ये त्यांना उठवायला जाते. गट्टू चिंकी, चला उठा आता, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय ना. हो आई, उठले मी. आता मी ब्रश करायला जातीये. छान चिंकी बाळा. गट्टू चल, तूही उठ. गट्टू ब्लँकेटच्या आतमध्ये चुपचाप पडून होता. तसा तर तो उठला होता, पण तो झोपण्याची ऍक्टिंग करत होता. गट्टू, मला माहितीयेस तू जागा आहेस, चल लवकर उठ. आई गट्टूचं ब्लँकेट बाजूला करते. आई, माझ्या पोटात खूप दुखतंय. आई, काय पोटात दुखतंय? गट्टू, मला सगळं माहितीये. हॉस्पिटलमध्ये जायचं नाही म्हणून तू नाटकं करतोयस. नाही आई, खरंच माझ्या पोटात दुखतंय. गट्टू, मागच्या वेळी सुद्धा तू हेच कारण दिलं होतंस. चल लवकर उठ, ब्रश कर आणि तयार हो, मग मी तुला पोटदुखीचं औषध देईन. बरं ठीक आहे आई, मी आत्ताच वॉशरूम मध्ये तयार व्हायला जातो. अरे वा, तू तर लगेच ऐकलंस. जा लवकर जाऊन तयार व्हा. तिकडे गट्टू बाथरूम मध्ये घुसतो आणि इकडे तर चिंकी तयारही होते. पण अजूनही गट्टू बाहेर आला नव्हता. गट्टू, हे काय, किती वेळ लागणार आहे तुला बाहेर यायला? तू अर्ध्या तासापासून आत आहेस. आई, ते दरवाजा उघडतच नाहीये. एक काम कर ना, तू चिंकीलाच डॉक्टरांकडे घेऊन जा. ओफो, ही सगळी नाटकं बंद कर आणि लवकर बाहेर ये. हे बघ, अजिबात दुखणार नाही इंजेक्शन दिल्यावर. पाठीमागून चिंकी सुद्धा येते आणि गट्टूला ती म्हणते, हो गट्टू, उशीर नको करू, लवकर बाहेर ये ना. जर आता बाबा आले ना तर ते खूप ओरडतील तुला. बाबांचं नाव ऐकून गट्टू घाबरतो आणि दरवाजा उघडतो. पण त्याला इंजेक्शनची खूप भीती वाटत होती. आई, मला इंजेक्शन नाही घ्यायचंय, प्लीज मला तुझ्यासोबत नेऊ नकोस. त्या बदल्यात मी सगळ्या भाज्या आणि फळं सुद्धा खाईल. गट्टू बाळा, इंजेक्शन तर घ्यावंच लागेल. हे बघ, अजिबात दुखणार नाही. नाही आई, मला नाही घ्यायचं इंजेक्शन, प्लीज प्लीज नाही. इतकं बोलून गट्टू इकडे तिकडे धावू लागतो. चिंकी आणि आई गट्टूला पकडण्याचा प्रयत्न करतात. गट्टू, थांब ना रे गट्टू. ऐक रे गट्टू. पण मात्र गट्टू कुणाचंच ऐकत नाही. पटकन जाऊन आपल्या बेडच्या खाली जाऊन लपतो. नाही नाही, मी कोणाचंच नाही ऐकणार. तुम्ही सगळे मला घरी एकट्याला सोडून जा आणि चिंकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तोपर्यंत मी एकटा राहील, पण इंजेक्शन घ्यायला नाही जायचं. गट्टू, हे एकदम चुकीचं आहे. लवकर बाहेर ये, आपल्याला उशीर होतोय. नाही आई, प्लीज, मला नाही जायचंय. गट्टू आई आणि चिंकीचं एक सुद्धा बोलणं ऐकून घ्यायला तयार नव्हता. हा सगळा गोंधळ ऐकून तिथे बाबा येतात आणि गट्टूला असं बेडच्या खाली पाहून त्याला म्हणतात, गट्टू बेटा, चल आता लवकर बाहेर ये. खूप झालं बर का, आपल्याला उशीर होतोय ना. पण बाबा. गट्टू, लवकर बाहेर ये. बाबांच्या भीतीनं गट्टू बेडमधून बाहेर तर येतो, पण अजूनही त्याला खूप भीती वाटत होती. पण आता त्याच्याकडे हॉस्पिटलला जाण्या वाचून काही पर्याय नव्हता. त्यामुळे सगळेच जण कारमध्ये बसून हॉस्पिटलला जातात. घ्या, आपण सगळे पोहोचलो. चला मुलांनो, आज जाऊया. सगळे आज जाऊन पाहतात की जिथे रुटीन चेकअप होत होतं, आज तिथे एक नवीन नर्स दीदी बसली होती. हॅलो गट्टू चिंकी, इथे माझ्या रजिस्टरमध्ये लिहिलंय की आज तुमचं रेग्युलर फिटनेस इंजेक्शन द्यायची अपॉइंटमेंट आहे. या, तुम्ही दोघं आत येऊन इथे बसा, मग मी दोघांना इंजेक्शन देते. ओके ताई,
चल गट्टू, आपल्याला तिथे बसायचंय. पण गट्टू मात्र एकदम चूप होता. नर्स दीदी मात्र त्याला पाहून समजून जाते की तो खूप घाबरत होता. हो मुलांनो, मग आधी कोण घेणार आहे इंजेक्शन? जेव्हा चिंकी पाहते की गट्टू अजूनही घाबरलेला आहे तर तीच अगोदर म्हणते, अगं ताई, तू आधी मला इंजेक्शन दे. ओके, ये चिंकी. चिंकी अजिबात न घाबरता नर्स दीदीकडून इंजेक्शन घेते. खूप छान चिंकी, तू किती छान इंजेक्शन घेतलंस आज. हे घे चॉकलेट. थँक्यू ताई. चिंकी इंजेक्शन घेऊन बाहेर जाते. पण आता वेळ होती गट्टूला इंजेक्शन घेण्याची. गट्टू, असं वाटतंय की तुला इंजेक्शनची भीती वाटतीये. हो ताई, मला इंजेक्शन नाही घ्यायचंय. यामुळे खूप दुखतं. मला नाही आवडत. प्लीज मला इंजेक्शन नको देऊस. अरे पण गट्टू, तू ते हाऊ टू बिकम सुपरमॅन नावाचं गोष्टीचं पुस्तक वाचलं नाहीयेस का? काय? हे कोणतं गोष्टीचं पुस्तक? मी तर अजूनही नाही वाचलं. हे बघ, हे आहे ते गोष्टीचं पुस्तक. आणि बघ, ह्यात काय लिहिलंय? नर्स दीदी आपल्या ड्रॉवर मधून एक कॉमिक बुक काढून गट्टूला दाखवू लागते. काय लिहिलंय यात ताई? नर्स दीदी कॉमिक बुक उघडून गट्टूला दाखवू लागते आणि त्याला वाचून दाखवते. हे बघ गट्टू, ह्यात लिहिलंय की इंजेक्शन सुपरमॅनचे पॉवर शॉट्स असतात. त्यामुळे त्यांना त्यांची पॉवर मिळते. अरे हो, यात तर खरंच हे लिहिलंय. माझ्याकडे तर हे पुस्तक नाहीच आहे. मग तू हे माझं घेऊन जा आणि वाचून झाल्यावर परत दे. वाव, खरंच ताई, यात तर सुपर हिरोच्या खूप मस्त मस्त गोष्टी लिहिल्या आहेत. हो गट्टू, हे खूप छान आहे. गट्टू खूप लक्ष देऊन ते कॉमिक बुक वाचत होता. एवढ्या वेळात नर्स दीदी केव्हा त्याला इंजेक्शन देते हे त्याचं त्यालाही कळत नाही. हे घे, इंजेक्शन दिलं सुद्धा आणि तुला कळलं सुद्धा नाही गट्टू. काय दिलं सुद्धा? मग तुलाही ह्या सुपरमॅन सारखं पॉवर शॉट मिळालाय आणि ह्यामुळे तर तू अजून स्ट्रॉंग होशील गट्टू. ये, आता मीही सुपर हिरो होणार. गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि चिंकी तिघही आतमध्ये येतात आणि त्याला एवढं खुश पाहून आश्चर्यचकित होतात. अरे, हे काय झालं गट्टू? तू एवढा खुश कसा काय? हो बाबा, बघा, मी इंजेक्शन घेतलं सुद्धा आणि आता मी एकदम ब्रेव आणि स्ट्रॉंग मुलगा झालोय. एके दिवशी मी सुपर हिरो सुद्धा बनेन. अरे वा, ही तर कमालच झाली. गट्टूने न घाबरता इंजेक्शन घेतलं. हो आई, आणि आता मी नेहमी ह्या ताईकडनंच इंजेक्शन घेईन. ह्या खूप चांगल्या आहे आणि ह्यांच्याकडनं इंजेक्शन घेताना मला अजिबात त्रास झाला नाही. हा गट्टू, चला आता घरी जाऊया. आणि तू आणि चिंकीने इंजेक्शन घेतलं, आता मी तुम्हा दोघांना आईस्क्रीमही खाऊ घालणार. ये, मी चॉकलेट मिल्कवाला घेणार. आणि मी बटरस्कॉच. आणि मी स्ट्रॉबेरी. ठीक आहे, चला सगळे. मग सगळेजण आईस्क्रीम पार्लरला जातात आणि आईस्क्रीम एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.